ऐका आणि बैठकीमध्ये फरमान सोडलं जा आणि कुणीही जाऊन माझ्या त्या शत्रूला मारून या, मी यथा योग्य बक्षीस देईल. कुठे कुठे वर्णन आहे राज्य देण्याचं कबूल केलं त्याने अर्ध. भागवतामध्ये तसा अर्ध्या राज्याचा काय उल्लेख नाही कुठे. फरमान सोडलं जा आणि माझ्या शत्रूला मारून या. सगळे मंत्रिमंडळ स्तब्ध होऊन त्या ठिकाणी ऐकतात. कोणच उठेना समोर येईना. त्याच वेळेला एक महिला मंत्री होती त्याच्या मंत्रिमंडळामध्ये. तिला एक आरक्षित जागा होती महिला मंत्र्याला, कंसाच्या त्या मंत्रिमंडळात. ती जरा उशिरा आली, समोरून अशी चालत आली. ऐका, अशी ताड ताड पावलं टाकत टाकत अशी समोर येऊन उभा राहिली. कंस असा बसलेल्या सिंहासनावर, सगळे मंत्री असे बसलेले आसनावरती आपापल्या, आणि समोर येऊन थांबली आणि हात करायला लागली ती महिला मंत्री. काय नाव होतं तिचं? जी महिला होती ना ती म्हटली मी जाते मारायला. काय नाव सांगा ना, एवढे वर्ष कथा ऐकली. हा बास, पुतना नाव होतं तिचं. हा पुतना कुठली होती कुठं राहत होती? इथं लातूर रोडच्या जवळ नाही का? कुठं कराय ना, आपल्याला काय करायचं. पण भागवतात तिचं नाव आहे. ती पुतना आली आणि अशी उभा राहिली समोर सिंहासनाच्या डोळ्यासमोर. चित्र आणा आणि हात केला तिने. ते कंसाला म्हणले, कंसा मूर्खा, अक्कल नाही तुला? काल परवा जन्माला आलेलं एवढं छोटा हातभर लेकरू, आणि त्या लेकराला मारायला राज्यन अर्ध राज्यन एवढं बक्षीस देण्याची काय गरज आहे? देऊ नको काहीच. मी जाते मारून येते त्याला. नाव तिचं पुतना. मी जाते आणि मारून येते. कंस म्हटला कशी जाणार तू, कशी मारणार? पुतना म्हणली तू काळजीच करू नको, मी बरोबर जाते माझ्या डोक्याने त्याला मारून येते. कशाने? बरोबर डोकं लावते. बुद्धिवाने म्हणली मी डोकं लावते, डोक्याने मारून येते. कंस म्हटला तू डोक्याने मारतेस त्याला? ती म्हणली हो. आणि कंस म्हटला मी तर असं ऐकले बायांना डोकं, तुम्हीच मानायला लागले नसतं, मी तर काय म्हणलो नाही अजून. कंस काय म्हटला परत एकदा ऐका. कंस म्हटला तू म्हणते डोक्याने मारून येते, आणि मी तर असं ऐकले बायांना डोकं. अरे म्हणा ना पुढचं. आता हुशार झाले, आता नाही म्हणले. बायांना डोकं नसतं म्हणले मी ऐकलं. तिला एवढा राग आला. रागाच्या भरामधली म्हणली मूर्खा, तुला अक्कल नाही. तुला कोण म्हणलं स्त्रियांना डोकं नसतं, स्त्रिया बुद्धिवान नसतं? अरे आमच्या स्त्रिया एवढ्या बुद्धिमान आहेत म्हणले. स्त्रिया किती बुद्धिमान आहेत म्हणले. जिथं माणसाचं डोकं बंद पडतं तिथून बायांचं. आता तुमच्या बाजूने बोललो की आता तरी बोला की चालू होता असं म्हणा. काय म्हणली ती? अरे जिथं माणसांचं डोकं बंद पडतं तिथून पुढे स्त्रियांचं चालू होतं, सुरू होतं. एवढ्या बुद्धिवान स्त्रिया आहेत. आता विनोदाचा भाग बाजूला सोडा, पण खरंच विचार जर केला ना आपण थोडासा सूक्ष्म, तर खरंच आमच्या माता मावल्या बुद्धिवान आहेत बरं का. एवढ्या बुद्धिवान आहेत आमच्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या. किती बुद्धिवान आहेत माता मावल्या, इकडे लक्ष द्या. अहो एवढ्या बुद्धिवान आहेत, नवरा व्यसनी असू द्या, काही काम करणारा नसू द्या, तरीही काम न करणाऱ्या, काही न कमवणाऱ्या व्यसनी देखील पतीचा संसार कसा कडीला न्यायचा त्या बरोबर बुद्धिमत्तेने आपल्या संसार कडीला घेऊन जातात. लेकराचे शिक्षण, ते घरदारातल्या सगळ्या गोष्टी बघतात ना. एवढे बुद्धिमान आहेत. बरोबर नाही? एकदा टाळी वाजवा आपल्यासाठीच. आपण अनेक आमच्या माता मावल्या आम्ही बघितल्या डोळ्याने. अरे त्या घराण्यामध्ये लायकी नव्हती त्या लोकांची, पण तरीही राहिल्या. आणि बुद्धिमत्तेच्या डोक्याच्या बळावर त्या माणसाचा संसार, लायकी नसणाऱ्या माणसाचा संसार कडीला घेऊन गेले का नाही? कित्येक माता मावल्या. कशाच्या जोरावर? बुद्धिमत्तेच्या जोरावर. लेकराचे शिक्षण असतील, त्यांचा सांभाळ, पतीचा सांभाळ केलाय. बुद्धिमान स्त्री आमच्या. चला, मुद्दा माझा असा आहे, अरे देऊ नको काही, मी जाते आणि मारून येते. बरे म्हणले ठीक आहे, तुला जायचंय तर जा, ये मारून त्याला. आणि निघाली पुतना कृष्णाला मारण्यासाठी. 6व्या दिवशी निघाली. सकाळी देव जन्माला आला होता, त्याच्या 6व्या दिवशी जन्माला आलेली निघाली. जात असताना कशी निघाली? होती राक्षस होती, पण निघाली. एवढी सुंदर नटली, सजली धजली, आणि नटून सजून जजून निघाली कृष्णाला मारण्याकरता. स्तनामध्ये काळकूट नावाचं विष भरलं स्तनाच्या अग्रभागावरती, आणि विष पाजून कृष्णाला मारायचं होतं स्तनपान करून. असा तिचा त्या ठिकाणी मानस होता. काळकूट नावाचं भयंकर विष, की ज्या विषाचा निस्ता
सुगंध जरी लेकराच्या नाकापर्यंत पोहोचला तरी ते लेकरू मरावं वासानेच एवढं असणारे विषारी विष त्या ठिकाणी स्तनामध्ये लावलं तिने अग्रभागाला आणि निघाली होती ती मारण्यासाठी कृष्णाला. जात असताना राक्षसी रूप घेऊन गेली नाही माय. ऐका कसं रूप धारण केलं तिने, सुंदर रूप धारण केलं. नामदेव महाराजांचं वर्णन आहे, नामा म्हणे आली नंदाची आघरा स्वरूप सुंदरा देवांगना. एवढी सुंदर दिसत होती ती, जणू काही स्वर्गातली एखादी अप्सरा खाली उतरली का काय. एवढी गोड एवढी सुंदर रूप सजलं धजलं. आणि 10 दिवसाच्या आतमध्ये जन्माला आलेली बालक मारत 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 नंद बाबाच्या वाड्यासमोर येऊन उभा ठाकली. 10 दिवसाच्या आतमधले बरेचसे बालक तिने मारले. एवढी नटली एवढी सजली एवढी धजली आणि एवढी सुंदर दिसायला लागली. स्वर्गातली अप्सरा खाली उतरली का काय, एवढं सुंदर दिसत होती. पुतना नावाचं जे पार्ट आहे ना माय, ऐका भागवतामधलं सगळ्यात 1 नंबरचं पार्ट आहे. सुंदर एवढं समर्पण दुसरं कोणतंच दिसत नाही भागवतामध्ये. पूर्ण समर्पण करण्यासाठी गेली होती कृष्णाकडे. होती कोण ही पुतना, ती ही पूर्वजन्मामध्ये राजा बळीची कन्या होती. रत्नमाला किंवा रत्नावली असे 2 शब्द ऐकायला भेटतात. रत्नावली कुठे शब्द येतो किंवा रत्नमाला म्हणा. तिचं नाव होतं राजा बळीची कन्या. बळी म्हणजे ते भगवान वामनाने 3 पावलं भूमिदान मागितले त्याच्याकडे जाऊन आणि पाताळामध्ये घातलं ना बळीला. त्या बळीच्या दारामध्ये भगवान वामन गेले होते. त्या बळीची कन्या होती ही रत्नावली रत्नमाला. ज्या वेळेला छोटा तो बालक म्हणजे तो वामन हातामध्ये कमंडलू घेतलेलं, दुसऱ्या हातामध्ये अशी एक छत्री, पायामध्ये खडावा, कुरळे केस त्याचे, एवढा एवढा छोटा त्याची मूर्ती, 6-7 वर्षाचं वय. ऐकताय ना, बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. एक 7 वर्षाचं वय होतं वामनाचं, छोटं वय 7 वर्षाचं वय. आणि एवढ्या छोट्या वयामध्ये असा गुडगुडीत दिसणारा तो वामन, असा गोड दिसायचा तो पोरगा छोटा. आणि ते लहान पोरग त्याच्या हातामध्ये तशी ती छत्री नसती का, ती पुराण कालावधीमध्ये दाखवली जाते तशी ती छत्री. एका हातामध्ये कमंडलू, कुरळे त्याचे केस, गोरा त्याचा वर्णन. समोरून येताना ते बालक बघितलं कुणी, बळीच्या कन्येने रत्नमालेने. तिचं लग्न नेमकंच जमलेलं, लग्नाच्या वयात आलेली पोरगी. एवढं छोटं गुडगुडीत बालक तिने बघितलं. सहज विचार आला, अरे किती गोड सुंदर पोरग आहे. आता माझं लग्न जमलंय, लग्नानंतर काही दिवसानंतर असंच गोड मुलगा एवढा बालक मला जर झाला तर किती सुंदर होईल, किती आनंदाने मी स्तनपान करविल या पोराला. कारण लग्न जमल्यानंतर माणूस भविष्याच्या विषयी कल्पना करत असतो ना. आधीच थोडस मुलगा जर असेल तर तो कल्पना करतो की मला पत्नी अशी अशी पाहिजे, नाही का, अशी पाहिजे, तिचा स्वभाव असा असला पाहिजे, ती दिसायला असली पाहिजे, तिचं बोलणं तिचं वागणं असं असलं पाहिजे. मुलगी जर असेल तर ती पतीविषयी कल्पना करत, तो असा असला पाहिजे, तो असा असावा, तो दिसायला असा असावा, त्याचा स्वभाव असा असावा, त्याचं बोलणं असं असावं. या सगळ्या कल्पना माणूस करत असतो आपल्या भविष्यासाठी. तसं त्या मुलीने कल्पना केली. काय केली कल्पना, ऐकताय ना, इकडे लक्ष द्या. वामनाला बघून लग्नाच्या वयामध्ये आलेली पोरगी, लग्न जमलेली रत्नमाला, तिने बघितलं आणि विचार केला, अरे एवढं गोड एवढं सुंदर पोरग, किती छान दिसतंय, कुणाचं असेल. अगदी 7 वर्षाचं वय त्या वामनाचं. तिने बघितलं, मनामध्ये सहज भाव उत्पन्न झाला, एवढा गोड मुलगा जर मला झाला तर जवळ घेऊन किती आनंदाने मी याला स्तनपान करविल. एवढं गोड मुलगा झाला पाहिजे मला, असा मनात विचार आला. देव म्हणले, रत्नमाले काळजी करू नको, मनातले मनात तुझा हा स्तनपान करवण्याचा मातृत्वाचा जो भाव आहे मी नक्की पूर्ण करील, पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मामध्ये. आईचा मातृत्वाचा भाव जागा झाला ना त्या पोराला बघून. ते वामन गेले तिच्या बापाच्या दारात, म्हणजे बळीच्या जवळ. त्याला सांगितलं 3 पावलं भूमिदान दे, संकल्प सोड. संकल्प सोडला आणि संकल्प सोडून 3 भूमी पावले दान घ्यायची होती भूमी. आक्राळ विक्राळ असणार विलक्षण स्वरूपाचं रूप धारण केलं त्या वामनाने. एकाच पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये त्रिभुवन व्यापलं. आणि बळीला विचारलं, राजा सांग आता 3रा पाऊल मी कुठं ठेवू. माय सगळ्या जणी उत्तर द्या, कुठे ठेवायला सांगितलं 3रा पाऊल त्याने, कुठं. ते काय म्हणलं, अजून माझ्यावरती कुणाची सत्ता नाही, तुम्ही 3रा पाऊल माझ्या डोक्यावरती ठेवा. त्या वामनाने 3रा पाऊल डोक्यावरती ठेवला बळीच्या, आणि त्याला पातळामध्ये लागले घालायला खाली.
आपल्या बापाला पातळामध्ये हे पोरग घालायला लागले हे तिने लांबून बघितलं त्या रत्नमालेने आणि सहज मनामध्ये विचार आला, मला जर आधी माहिती असतं की हे पोरग एवढं विचित्र आहे तर या पोराला मी विष बाजूनच मारलं असतं, विष देऊन मारलं असतं या पोराला, जर मला माहिती असतं आधी तर. रत्नमाला म्हटली विष पाजलं असतं. देव म्हटले रत्नमाले काळजी करू नको, तुझी इच्छा आहे ना मला विष पाजण्याची, ती पण मी तुझी इच्छा पूर्ण करील, पण या जन्मामध्ये नाही, पुढच्या जन्मामध्ये. आणि गंमत बघा, त्याच जन्मामधली रत्नमाला द्वापार युगामध्ये झाली पूतना. काय झाली? पूतना. आणि त्या अवतारामध्ये असलेला वामन या अवतारामध्ये झाला कृष्ण. आणि ती पूतना दोन भाव मनामध्ये ठेवून आज देवाला भेटण्यासाठी आली. एक भाव आहे मातृत्वाचा आणि एक भाव आहे वैरत्वाचा, म्हणजे विष पाजण्याचा. आणि दोन भाव अंतकरणामध्ये ठेवून नटून सजून धजून नंद बाबाच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिली. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. नटून सजून धजून आलेली उभा राहिली. एवढी गोड सुंदर दिसत होती, अप्सरे सारखी. मला वाटतंय कदाचित ती ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आली असेल, बरोबर ना? त्याशिवाय सुंदर कशी दिसेल ती? पार्लर मध्ये गेली तिने, ते फाउंडेशन अजून काय ब्लिचिंग वगैरे काय लय असते बरंचसं काय का नाही का, ते सुंदर सगळं ते केलं. भवया कापल्या, भवया 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 कापल्याला काय म्हणते त्याला, काहीतरी म्हणतात ना त्याला, एक शब्द आहे ना, आयब्रो का थ्रेडिंग असं काहीतरी. हा, थ्रेडिंग काहीतरी म्हणते त्याला, भवया नाही का. भवया कशात मुळे कापी त्यात काय कळत नाही. त्याला काय मोहोळ बसत का काय वाढलं? होय, जर वाढलं तर काय मोहोळ बसत का? पण तरी कापी त्यात. तुम्ही म्हणता तुला कसं काय माहिती? मला अनुभव आला ह्या 5-6 वर्षामध्ये. हा, ती आमची म्हणते त्या 500 कशाला भवाया का पाहिजे. अरे म्हणलं बेजार झालो मी, कथा कीर्तन फिरतोय गावामध्ये इकडे नाही का, आणि तू 500 भवायाला घालवायला लागलीस. काळ बदललाय, चला ऐका. अहो एवढी गोड एवढी सुंदर दिसायला लागली ती. आवाज दिला तिने, ए यशोदे बाहेर ये. यशोदेने आवाज ऐकला आणि यशोदा धावत आली, वाड्याचा दरवाजा उघडला. माय बघा, डोळ्यासमोर चित्र आणा. गोकुळामध्ये ती समोर उभा आहे, आवाज देते. यशोदेने वाड्याचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडला आणि एवढी सुंदर बाई समोर बघितली. यशोदा मनामध्ये विचार करते, कोण असेल ही? आपल्या भावकीतली नाही, गल्लीमध्ये एवढी सुंदर बाई नाही, गावामध्ये एवढी सुंदर कोण? तू विचारलं. ती काय म्हणली, कोण आहे मी? विचारलं ना तिने, कोण तू सांग. पूतना म्हणली, यशोदे मला ओळखलं नाही का? मी तुझी बहीण आहे, तुझी बहीण. यशोदा म्हणली, माझी बहीण? ती म्हटली, हो. यशोदा म्हणली, माझ्या माय बापाला मी एकटीच आहे, मला बहीणच नाही. पूतना म्हणली, अगं तुझी सख्खी बहीण नाही, मी तुझी चुलत बहीण आहे, चुलत्याची काकाची मुलगी तुझ्या. यशोदा म्हणली, अगं मी एकटीच आहे माझ्या माय बापाला, तसा माझा बाप पण एकटाच आहे, मला चुलताच नाही. चुलताच नाही तर चुलत बहिणीचा काय प्रश्न आहे कुठून? ते आणखीन गोंधळीन म्हणले, अगं तुझी चुलत बहीण नाही, मी तुझी मावस बहीण आहे, मावस बहीण, मावशीची मुलगी. यशोदा म्हणली, मी एकटी, माझा बाप एकटा, तशी माझी माय एकटीच आहे, माझ्या माईला बहीणच नाही, मला मावशीच नाही तर मावस बहीण कुठून येणार आहे मला? ती आणखीन गोंधळीन. ती म्हणली, नाही नाही नाही, अगं मी तुझी लांबची बहीण आहे, लांबची बहीण. बहिणीचं नातं जोडलं. म्हणले, आजपर्यंत कशी काय दिसली नाही? म्हणले, ते लहानपणी माझं लग्न झालं, लांब दिलं मला तिकडे, येता काय आलं नाही. आज माझ्या कानावरती गोष्ट पडली की तुझ्या घरी पोरग जन्माला आले, बघण्यासाठी मी आले, मला ते पोरग दाखव. बहिणीचं नातं जोडलं. नाही म्हणता ये ना. बैठकीमध्ये तिला बसवलं, पण आता डोकं लावलं यशोदेने. यशोदा म्हणते, काय सांगू तुला, बहीणच तू माझी, मी दाखवायला पाहिजे तुला, पण काय सांगू, आताच त्याला नाहू धुवू घातले. नाहू घालणेच म्हणतात ना आपल्याकडे लहान लेकराला. आत्ताच नाहू घातलं मी त्या लेकराला, आणि नेमकं आत्ता पाळण्यामध्ये झोपलंय. आता त्याची जर झोप नाही झाली आणि मध्येच जर त्याला उठवलं तर ते एवढं रडतंय, थांबतच नाही रडायचं. त्यामुळे आता त्याला काय उठवू नको, झोपू दे त्याला. असं जरा डोकं लावलं, त्याला वाटलं ही थांबून थांबून, तिला वाटलं निघून जाईल. पण देव एवढे हुशार होते, भगवान परमात्म्याने ते ऐकलं. पाळण्यामध्ये झोपलेले होते. देवाने विचार केला आणि देव म्हणतो, माय म्हणते की मी झोपलोय, माझा जन्म काय झोपण्यासाठी झालाय का? झोपा काढायला आलोय का मी इथं? अरे म्हणले, या दुष्टांना मारण्यासाठी आलोय. आणि पहिलंच गिराईक आलंय माझ्याकडे माझ्या दुकानात, आणि पहिलंच गिराईक माझी आई वापस पाठवायला लागली. शहाणा दुकानदार तोच आहे की जो पहिलं भवनीचं गिराईक परत पाठवित नाही, त्याला म्हणायचं हुशार दुकानदार.
हे जर वापस गेलं तर कसं दुकान चालेल माझं. देवाने पाळण्यामध्ये पडल्या पडल्या रडायला सुरुवात केली आणि रडणं ऐकलं देवाचं. पुतना म्हणली यशोदे खोटं बोलतेस बघ. लेकरू जागे रडायला लागले. आण म्हटले त्या लेकराला मला दाखव. नाविलाज झाला, गेली धावत, उचललं लेकरू, आणला कृष्ण, दिला तिच्या मांडीवर. मांडीवरती दिल्यानंतर बघितलं तिने त्या कृष्णाकडं, तर सावळ्या वर्णाचा कुरळ्या केसाचा एवढा सुंदर दिसणारा मेघवर्णी असणारा तो भगवान परमात्मा. भक्तांना त्या ठिकाणी वेड लागेल त्याच्या सौंदर्याने. याच्यामध्ये काय नवल. त्याला मारायला आलेली पुतना देखील मोहित झाली कृष्णाकडे बघून. एवढा सुंदर दिसत होता. ए लट घुंगराले बाल तेरे, कारे कारे गाल, सुंदर श्याम सलोना, तेरी टेढ़ी मेढ़ी चाल, हवा में सर सर करता, हवा में सर सर करता, पीतांबर मतवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, जरी की पगड़ी बांधे, सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. एवढा सुंदर दिसणारा भगवान परमात्मा. पुतनेने बघितला, मोहित झाली पुतना कृष्णाचं कन्हैयाचं रूप बघून. 5-10 मिनिटानंतर शुद्धीवरती आली. लक्षात आलं मी आले कशा करतात, या लेकराला मारायला आले. कर्तव्य विसरलेली, भानावर आली. उचलला कृष्ण. यशोदा गेली होती घर काम करण्यासाठी. बघितलं त्या कृष्णाकडे, कळालं याला मारायला आले. उचलला स्तनाला लावला. काळकुट नावाचं विष धारण करून आली होती. स्तनाला लावल्याबरोबर भगवान परमात्म्याने डोळे लावले. का लावले, कशा करता लावले, 27 कारण श्रीमद भागवतामध्ये त्याचे आले. 1-2 सांगून पुढे चालू. सगळे जर कारण आपल्याला बघायचे म्हटले तर तुम्ही सगळेजण डोळे लावता. होय बरोबर ना, झोपी जातात सगळेजण. मग एवढे सगळे कारण बघायचे नाही, पण त्याने डोळे लावले एवढं मात्र नक्की. का कशा करता, 27 कारण, त्यापैकी 1-2 कारण. पहिलं कारण आहे देवानी डोळे लावलेल्याचं, म्हणजे ते असं की देव तिच्याकडे बघून विचार करत होते. अरे म्हटले आता हिला मला मारायचं, आता ही माझ्या हाताने मरणार आहे, मेल्यानंतर हिला कोणती गती द्यावी याचा विचार करण्यासाठी देवाने डोळे लावले. हे एक कारण सांगितलं जाते. त्यानंतर एक कारण सांगितलं जातं देवाने डोळे लावलेल्याचं, कारण ती आली होती स्तनामध्ये विष धारण करून आणि वय होता आज देवाचं 6 दिवसाचं. देवाने विचार केला की 6व्या दिवशी माझ्या वाट्याला जर विष येत असेल तर विष पिण्याचा अनुभव मला नाही, विष पिण्याचा अनुभव नाही म्हटले मला. आणि ज्या गोष्टीचा ज्याला अनुभव असतो ती गोष्ट त्यानेच करावी लागते, बरोबर ना. ज्या गोष्टीचा अनुभव ज्याला, जी गोष्ट ज्याला जमते तीच गोष्ट त्याने करायची, बरोबर ना. मग हे जमतं कुणाला, विष पिण्याचा अनुभव कुणाला आहे याचा विचार करण्यासाठी देवाने डोळे लावले. मग लक्षात आलं देवाच्या, अरे म्हणले इथून पाठीमागे विष पिणारा एकच माणूस होऊन गेलाय. आणि सगळ्यात मोठं हलाहल नावाचं विष ज्यांनी पिले, काय नाव आहे त्यांचं, बोला काय नाव, महादेव. त्यांनीच विष पिलं ना त्या समुद्र मंथनामध्ये निघालेलं. त्या आरतीमध्ये म्हणतो ना आपण, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित हलहल सापडले. हलाहल ते तू असुरपणे प्राशन केली, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव, जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. बरोबर आरती पाठे ना. नीलकंठ नाम कशामुळे प्राप्त झालं त्याला, विष पिल्यामुळे त्याचा कंठ निळा पडला. पण एक गोष्ट लक्षात घ्या माय, आपण सोशल मीडियावर असेल किंवा घरामधले फोटो असतील, ते प्रत्येक फोटो मध्ये भगवान शंकराचा कलर कसा सांगितला जातो, कसा कलर आहे शंकराचा, निळा कलर आहे का नाही, सगळं शरीर निळं पडले. तो फोटो एकदम चुकीचा आहे. त्या फोटोला शास्त्रामध्ये काहीच आधार नाही.
निळं शरीरच नाही भगवान शंकराचं. शंकराचा फक्त कंठ निळा आहे, शरीर निळं नाही. पण ते कुणाच्या डोक्यातून आलं माहित नाही. पण आम्ही बघतो लहानपणापासून, जिकडे बघावं तिकडे महादेवाचं शरीर कसं दाखवलं जातं, फोटोत निळं. सगळं शरीर निळं नाही, नील कंठ, फक्त कंठ निळा आहे. शरीर कसं आहे? श्लोक म्हणतो आपण रोज कथेमध्ये नाही का, आरती म्हणताना काय म्हणतो, एक श्लोक गातो ना आपण, कोणाला पाठ असेल हा, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवानी सहितं नमामि. याच्यामध्ये या श्लोकामध्ये भगवान शंकराचं वर्णन केले. कसा वर्ण आहे त्याचा? कर्पूर गौरम, गौर म्हणजे गोरा, वर्ण त्याचा गोरा आहे. आणि फोटो मध्ये निळा. कुठून आलं काय माहित नाही, पण त्याचं कुठं आधार, त्या फोटोला आधार नाही. कंठ मात्र निळा आहे. मग त्याचे निळा कंठ नावाच्या अनेक गोष्टीला पुरावा आहे. नीलकंठ हे त्याचं नाव पण आहे ना भगवान शंकराचं. का पडला निळा कंठ? हलाहल नावाचं विष त्याने पिला म्हणून पडलं. इथे डोळे लावले म्हणले अनुभव भगवान शंकराला विष पिण्याचा, आणि डोळे लावून भगवान शंकराची आराधना ध्यान केलं भगवान गोपाल कृष्णाने, आणि सांगितलंय भगवंताने, महादेवा तुम्ही तेवढं विष पिऊन घ्या, माझा जन्म झाला दही दूध तूप लोणी खाण्यासाठी, आणि यासाठी डोळे लावले हे एक कारण सांगितलं जाते. कोणती गती द्यायची याचा विचार करण्यासाठी एक कारण सांगितलं जाते. किंवा 10 दिवसाच्या आतमध्ये जन्माला आलेली बालक मारत मारत आलेली होती ती पूतना, आणि शास्त्र असं सांगते बाल हत्या करणाऱ्या माणसाचा चेहरा कधी बघू नये. सकाळी सकाळी आली होती, आणि कमीत कमी बाल हत्या करणाऱ्या माणसाचा, बाल हत्यारी माणसाचा चेहरा सकाळी तरी माणसाने बघू नये, दिवस चांगला जात नाही. त्यासाठी देवाने डोळे लावले. म्हणले ही पहिल्यांदा आली बाल हत्यारी, म्हणून डोळे लावले, हे एक कारण आहे. पूतना म्हणजे पवित्र नसलेली, अपवित्र असणारी ती पूतना, आणि अपवित्र माणसाचं मुख देखील बघू नये म्हणून देवाने डोळे लावले. असे 27 कारण सगळे सांगितले जातात देवाने डोळे लावलेले. पण लावले एवढं मात्र नक्की, डोळे लावले देवाने, विष प्यायला सुरुवात केली, विष पिला. त्यानंतर दूध पिला देव, रक्त पिला, आणि रक्त पिल्यानंतर पंच प्राण ओढायला सुरुवात केली देवाने त्या पुतनेच्या शरीरामधून. ज्या वेळेला प्राण निघून जातात हे कळालं, तिने आपलं राक्षसी रूप प्रगट केलं ना, आकाशामध्ये उडी मारली कृष्णाला घेऊन, आणि वाऱ्याच्या वेगाने गोकुळामध्ये इकडे तिकडे फिरायला लागली ती पुतना. आणि कृष्णाला म्हणते, कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. फिरत होती इकडे तिकडे, सोड 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 सोड. कृष्ण म्हणले, मावशी आपलं खातं जरा निळा नाही. म्हणले कसं आहे? म्हणले एक तर आपण कुणाला पकडत नाही, आणि धरलं तर पुन्हा सोडित नाही. म्हणले कुठपर्यंत सोडणार नाही तुला? जोपर्यंत तुला मी मोक्ष देत नाही तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही. एकदा का मी एखाद्या भक्ताचा हात पकडला, मध्यंतरी मी सोडत नसतो. साथ शेवटपर्यंत साथ देतो, तसं तुला मी शेवटपर्यंत साथ देणार नाही. माझ्या हातानेच तुझा शेवट करणार, सोडणार नाही. ती म्हणत होती सोड सोड सोड. कृष्ण सामुंच सामुंच सामुंच. मुंच म्हणजे ती म्हणजे सोडले. नाही सोडलं देवाने तिला, पंच प्राण ओढले, आणि पूतना त्या ठिकाणी गोकुळाच्या बाहेर जंगलामध्ये धाडकन असा तिचा देह पडला. जवळपास 6 कोस लांबीचा देह पडलेला होता पूतनेचा बाहेर. अनेक मोठे 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 असणारे झाड उन्मळून पडले तिच्या देहाच्या खाली, वाळलेले वले सगळेच. मोठा देह पडला, आवाज झाला मोठा. सगळे गोकुळातले लोक धावायला लागले. कुणीकडे आवाज, काय झालं, भूकंप झाला का काय वगैरे वगैरे बघायला गेले. बघितलं बाहेर तो डोंगरासारखा मोठा देह पुतनेचा बाहेर पडलाय, 6 कोस लांबीचा. डोंगरासारख्या मोठ्या देहावरती छोटे मुंगी सारखे भगवान तिच्या अंगावरती वरी छातीवरती रांगताना बघायला मिळाले लोकांना. यशोदेने आवाज कशाचा झाला येऊन बघितलं बाहेर, तर मावशी गायब, पोरग गायब. कुठं गेलं असेल? धावायला लागले लोकांच्या माग. म्हाताऱ्या बाया म्हणायला लागल्या, यशोदे मूर्ख आहेस, अक्कल नाही, कळत नाही. वयाच्या शेवटी पोरग जन्माला आलं, कुणाच्या हातात देते बघ आता काय झालं असेल त्या पोराचं. रडायला लागली यशोदा, आत्याबाई चुकलं, मामी चुकलं,
माफ करा मला, आता मी कुणाच्या हातामध्ये देणार नाही. धावत धावत रडत रडत आली. परी कृष्ण होता. लोकांनी शिड्या लावून खाली काढलं कृष्णाला. यशोदेकडे दिलं. यशोदा मोठ्या मोठ्याने लागली रडायला. कृष्णाला जवळ घेऊन गळ्याला लावून. म्हाताऱ्या बाया बोलतात ते वेगळंच. सगळ्यांना माफी मागते. नाही आता देणार कुणाच्या हातामध्ये, नाही माझ्या डोळ्याच्या वेगळं करणार पोराला. म्हाताऱ्या बाया बोलायला नाही भारी. वयाच्या शेवटी झालंय, आतापर्यंत होत नव्हतं. असेच का सांभाळायची पोरं. लागल्या बोलायला मोठ्याने काही पण. ती बिचारी मात्र ऐकून घेत होती. सगळ्यांना म्हणायची चुकलं चुकलं, नाही देणार कुणाच्या हातात लेकरू. गेल्या धावत धावत. अगं म्हणले बघ त्याची दृष्ट काढ जरा, कानामध्ये फुक. कानामध्ये कान फुकतात ना, घाबरलं लेकरू तर कान फुकले त्याची. दृष्ट काढायची कशी, तर त्या कालावधीमध्ये दृष्ट काढली जात होती गावरान गायीच्या शेपटाने. 7 श्लोकामध्ये कृष्णाची दृष्ट काढलेले श्लोक इथं आले. आजही जर आपल्या लेकराला बाहेरची कुठली बाधा होऊ नये वाटत जर असेल ना, तर गावरान गायीचं शेपूट जर अंगावरून फिरलं ना 11 वेळेला खालीवरी जरी केलं, तर कुठलीही वाईट नजर आपल्या लेकरावरती किंवा माणसावरती पडत नाही. गायीमध्ये ती ताकद सांगितली भागवतामध्ये. कृष्णाची दृष्ट काढली गायीचं शेपूट अंगावरती फिरून 7 श्लोकाच्या माध्यमातून. आणि अशा पद्धतीने भगवान परमात्म्याचं हे चरित्र. त्याचा जन्म 6व्या दिवशी वयाच्या पूतना मारली. कितव्या दिवशी, मोठ्याने बोला, कितव्या दिवशी? 6वा दिवस होता देवाचा जन्माला येऊन. आणि त्या दिवशी पुतनेचा वध केलाय. पूतना म्हणजे नेमकं कोण आहे, तर तात्विक अर्थ सांगतो ऐका. तात्विक अर्थ असा आहे, पूतना म्हणजे प्रत्यक्ष अज्ञान आहे. अज्ञान. पूतना म्हणजे कोण? अज्ञान. आणि अज्ञान नावाची गोष्ट फार घातक असते. माणसाने अज्ञान दूर करून ज्ञानी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ज्ञान ग्रहण केलं पाहिजे ना. कारण अज्ञान नावाची गोष्ट सगळ्यात अपवित्र सांगितली जाते. भगवान गीतेमध्ये म्हणतात ना, काय? नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते. या जगामध्ये सगळ्यात पवित्र जर काय असेल तर ते आहे ज्ञान. आणि मग ज्ञान जर पवित्र असेल तर अज्ञान हे सगळ्यात अपवित्र सांगितलं जगामध्ये. सगळ्यात वाईट, सगळ्यात घातक, सगळ्यात निकृष्ट दर्जाची गोष्ट म्हणजे अज्ञान. अज्ञान निवृत्तीचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. तो देवाने केला. वयाच्या 6व्या दिवशी अज्ञान संपवलं. अनेक चरित्र त्या भगवान परमात्म्याचे आहेत. ते सगळे चरित्र बघत बघत आपल्याला आज गोवर्धन पूजेपर्यंत जायचं आहे. पैकी 2 मिनिटाचं सगळ्यांनी माझ्या पाठीमागे टाळी वाजून भजन. 2-4 महिलांना ते फुलं हे करायला द्या. इकडे फुलं आहेत इथं बसून नाही, किंवा तुम्ही 2-3 जणांना जर इथं केले खाली खाली तरी जमते. बारीक पाकळ्या करायच्या फुलाच्या. 5:15-5:30 दरम्यान आपल्याला पाहिजे. थोडे बाजूला घ्या. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा